ती त्याच्याकडे संशयाने बघायला लागली. ह्याला माझ्या मनातलं सगळं कळतंय. बापरे, ह्याच्याकडे बघायलाच नको. अशा विचारात ती त्याची नजर टाळून पटकन झोक्याकडे निघाली. आता पुढे. राघवला हसू आलं. वेडीच आहे. त्याला तिच्या मनाची घालमेल पूर्णपणे मान्य होती. जास्त विचारानं तिला त्रास होईल म्हणून तो तिच्या बाबतीत कोणतीच घाई करणार नव्हता. तिला तो फक्त जाणीव करून देणार होता. तिला ती त्याच्या प्रेमात पडते आहे ते हळूहळू स्वीकारायला लावणार होता. तिच्या बाबतीत तो कोणतीच रिस्क घेणार नव्हता. तिची काळजी घेत त्याला तिच्या जवळ जायचं होतं. ओरबाडून तिचं प्रेम नको होतं. राघव तिला समोर झोके घेत बसलेली बघत होता. तो तिला तसं सोडून घरात निघून आला. शेवटी प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ना, आणि तो तिला हवा तेवढा वेळ देणार होता. राघव रूममध्ये एकटाच बसला होता. समोर त्या दोघांचा साखरपुड्याचा फोटो होता. फोटोग्राफरने एक मस्त कॅन्डिड क्षण त्यात टिपला होता. तो तिला अंगठी घालत होता. त्याचवेळी तिनं त्याच्याकडे बघितलं होतं. त्या दोघांची नजरानजर त्यात टिपली होती. राघवला तो फोटो मनापासून भावला होता, म्हणून त्यानं लगेच त्याची फोटो फ्रेम बनवून लावली होती. राघव, असा एकटाच का अंधारात बसला आहेस? एवढा कसला विचार करतो आहेस? आई रूममधील दिवा लावत आत आली. तसा तो भानावर आला. आणि मयुरी कुठे आहे? ती झोके घेतीये. राघव, काही झालंय का रे तुमच्यात? मघाशी तुम्हाला मी बोलताना बघितलं होतं. भांडलात का? आई काळजीनं विचारू लागली. आई ग, ती माझ्याशी कधी भांडेल त्याचीच वाट बघतोय ग मी. ती हक्काने भांडेल, रुसेल आणि मी तिचा रुसवा काढेन. खूप मनापासून वाट बघतोय मी. राघव थोडा भावनिक होत उत्तरला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून खाली बसला. तसं आई त्याच्या केसातून हात फिरवत बोलली. मला समजत आहे तुझ्या मनात काय चाललंय. तिच्या बाबतीत एवढे दिवस धीरानं घेतलंस ना तू. मग अजून थोडी कळ काढ ना. तिला तुझं प्रेम नक्की जाणवेल. आईनं त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. हो आई, पण ती अशी आसपास असते तर मला नाही राहवत. कसाबसा स्वतःला तिच्यापासून लांब ठेवतो. राघव हृदयावर हात ठेवत बोलला. हो का? चल जा आता. तिला घेऊन ये. एकटी बसली ना. आणि हो, उद्या आपला शेवटचा दिवस सुट्टीचा. बघा, आमच्या सुनबाईला कुठेतरी फिरवून आणा. आई हसत त्याला बोलल्या. तसा राघव उठला. आईला मिठी मारली आणि गालगुच्चा घेत बोलला. आई ग, तू खूप क्यूट आहेस. आय लव्ह यू. आणि खाली पळाला. आई समाधानानं हसली. जायला उठली. तिची नजर त्या फोटोवर पडली. तसं त्याच्या जवळ गेली आणि त्या फोटोवरून हात फिरवत पुटपुटली. तुझ्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होवो माझ्या पिल्ला. मयुरी एकटीच झोके घेत बसली होती. छान हवा सुटली होती. तिला तसं शांत बसून राहायला आवडायचं. डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला तर असं शांत बसून राहायचं, असा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे मनातले सगळे विचार झटकून ती बसली होती. ती तिच्याच नादात होती. राघव तिला बोलवायला आला होता. तिला तसं शांत बसलेलं बघून त्यानं हळूच मोबाईल काढला. तिचे 2-3 फोटो क्लिक करून घेतले. मघाशी जी खळबळ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती ती आता नव्हती. तो हळूच दबक्या पावलांनं तिच्या जवळ जाऊन पोहोचला आणि हळूच हाक मारली. तशी ती दचकून भानावर आली. पडले असते ना मी आत्ता. किती घाबरले मी. मयुरी, अरे असं कसं पडू देईन मी तुला. कधी पडलीस तर तुला कळणार पण नाही. एवढ्या लवकर सावरेन मी तुला. बरं, एवढा कसला विचार करतेस कधीचा? राघव, नाही, काही नाही. मस्त वाटतंय असं बसायला. मयुरी, ते ठीक आहे, पण आता चल, अंधार होत आलाय. आईनं तुला बोलावलंय. राघव, हो येते. मयुरी, ती त्याच्या पुढे जायला निघते. राघव चुळबुळूत उभा होता. अचानक त्याचं ठरलं. तसं त्यानं तिला हाक मारली. मयुरी, काय झालं? ते काहीतरी विचारायचं होतं. राघव, विचार ना. मयुरी, उद्या मूव्हीला जायचं? त्याला खूप धडधडत होतं. ती काहीच बोलली नाही.
तुला नको असेल तर नको जाऊयात, राघव तोंड पाडत बोलला. चालेल, ती बोलली. त्याच्याकडे पाठ करून गालातल्या गालात हसत घरात जाते. बापरे, किती अवघड असतं हे. बायको आहे तरी घाबरतो आहे विचारायला. राघव त्याच्याच नादात हसत तिच्या मागे घरात जातो. राघवने आजचा प्लॅन बनवून ठेवला होता. मूव्ही, त्यानंतर लंच आणि उरलेला वेळ तिच्यासोबत गप्पा. तो कधीचा तयार झाला होता. ती बराच वेळ झाला तरी येत नव्हती. आईला त्याला तसं चुळबुळत बसलेला बघून खूप हसू येत होतं. त्याला त्या तिघांपैकी कोणी म्हणजे आरोही, वेददादा आणि वहिनी हे उठायच्या आत निघायचं होतं. ती आली तशी त्याला त्याच्या वाट बघण्याचं सार्थक झालं. निळसर रंगाचा चुडीदार, केसांचा लांब पोनीटेल, चमचमती नाजूक टिकली, अगदी परी वाटत होती. तिनं जवळ येऊन हाक मारली तसा तो भानावर आला. आई, लवकर येतो, असं सांगून बाहेर जाऊन त्यानं त्याची कार काढली. रविवार असल्यानं सकाळची एवढी गर्दी नव्हती. आज ती पहिल्यांदा त्याच्यासोबत मूव्हीला येत होती. त्याला खूप छान वाटत होतं. उद्यापासून त्यांचं रुटीन चालू होणार होतं. तिच्यासोबत वेळ घालवता येणार नव्हता. त्यामुळे तो आजचा दिवस अजिबात वाया घालवणार नव्हता. ती खूप दिवसांनी असं मूव्हीला जात होती. समीरसोबत नेहमी जायची. त्याची आठवण आली तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती आता ते सगळं दुःख मनाच्या कोपऱ्यात गाडून टाकत होती. तो परत येणार नाही हे तिचं मनाला तिला समजावत होती. तिच्या विचारात ते कधी थिएटरला पोहोचले तिला कळलं नाही. ती उतरली तशी राघव गाडी पार्क करायला गेला. राघव तिला घेऊन आत गेला. त्यांना थोडा उशीर झाला होता. मूव्ही चालू होत होता आणि सगळा अंधार होता. सीटकडे जाणाऱ्या पायऱ्या चढताना मयुरीला ठेच लागली. तसं राघवने तिचा हात घट्ट पकडला आणि सावरलं. ते जाऊन बसल्यावर तो तिला हळूच सॉरी पण बोलला. मूव्ही तर नुसता बहाणा होता. पूर्ण वेळ राघव तिलाच बघत होता. उद्यापासून ती नजरेसमोर नसणार ह्याची कल्पना त्याला सहन होत नव्हती. मूव्ही संपला तसं तिनं त्याच्यासमोर चुटकी वाजवून त्याला भानावर आणलं. ती त्याच्याकडे बघून हसली. तो चक्क लाजला. जेवण झाल्यावर त्यानं गाडी घराऐवजी दुसऱ्याच ठिकाणी घेतली. तो तिला घेऊन जवळच्या डॅमवर गेला. दुपारची वेळ असल्यानं तिथं कोणीच नव्हतं. ऊनही एवढं नव्हतं. पाण्यावरून वाहत येणारा थंड वारा सुखावत होता. तो तिला बघत होता. तिला इथे आणल्याचं आवडलं असल्याचं त्याच्या तिला बघून लक्षात आलं होतं. एका झाडाखाली चांगली जागा बघून तो तिला म्हणाला, चल इथे थोडा वेळ बसू, छान वाटतंय, मला अशा शांत जागा खूप आवडतात. ती, हो माहीत आहे मला, म्हणून तुला मुद्दाम घेऊन आलो इथे. आता आठवडाभर तुझ्यासोबत वेळ घालवता येणार नाही ना. राघव बोलून गेला. पण आपण काय बोललो ते कळलं तेव्हा त्यानं जीभ चावत तिची नजर चुकवली. तसं ती छानशी हसली. ते बघून त्याला तिचा मूड आज भलताच चांगला आहे हे कळलं. तुला आधी पण इथे घेऊन यायचं होतं मला, पण तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. तो, खूप त्रास झाला ना माझ्यामुळे तुला. ती, असं का बोलतेस तू? तुझ्यामुळं मला कधीच त्रास झाला नाही. एकदम पर्क करून टाकते तू तर. तो, सॉरी, परत नाही बोलणार. तुला हर्ट नव्हतं करायचं मला, ती कळवळून म्हणाली. सॉरी बोलू नको, मी नाही रागावत तुझ्यावर, मला जमत पण नाही. तो, ठीक आहे मग, थँक्यू तरी बोलू दे. तू खूप केलं आहेस माझ्यासाठी. आजकाल एवढं कोण नाही करत कोणासाठी. परत तू तेच बोलतीये. पण हां, मला बक्षीस द्यायचं असेल तर मला तू देऊ शकते. तो, म्हणजे काय हवंय तुला? ती, घाबरू नको ग, मला फक्त वचन दे की तू तुझी काळजी घेशील. बाकीच्या गोष्टींसाठी तर मी आहेच. तो, ठीक आहे, दिलं, पण तुझ्यासाठी मागणार होतास ना. ती, तू आणि मी आता काय वेगळे आहोत का? तो हळूच पुटपुटला. बोल ना. तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मला जे हवं होतं ते आहे आधीच माझ्याकडे. तो, ती त्याच्याकडे बघून हसली. समोर चिमण्या बागडत होत्या. ती त्यांच्याकडे बघायला लागली. राघव पण भलताच खुश होता. तिनं आज त्याच्यावर विश्वास असल्याची पावती त्याला दिली होती. तू खुश आहेस ना माझ्यासोबत? तो समोर बघत बोलला. मनापासून सांग हा.
हो, नवरा म्हणून अजून माहीत नाही, पण एक मित्र म्हणून तुझं माझ्या आयुष्यातलं स्थान खूप वर आहे. तू मला खूप समजून घेतोस. तुझ्यामुळे सावरते आहे मी. मला माझ्यापेक्षा माझ्या आईबाबांची काळजी होती. ते तुझ्यामुळं आज खुश आहेत. त्यासाठी मी तुझी जन्मभर ऋणी आहे. ती परत तेच, तू मला मित्र मानते, वर अजून सॉरी थँक्यू पण बोलतेस. असं कसं चालेल? आणि बरं का, तू जेव्हा मला तुझा नवरा मानशील तेव्हा मात्र सांग हा. राघव हसत डोळा मारत तिला बोलला. तसं ती पण त्याच्यावर हसायला लागली. बरं, तू पुढे काय ठरवलंय? जॉब करायचा आहे का तुला? राघवने विचारलं. अजून तरी तसा काही विचार नाही. खूप गॅप पडलाय ना. मयुरी, तुला वाटलं तर तू कर जॉईन. आपण शोधू तुझ्यासाठी जॉब. तो सांगेन. ती तिथं त्यांना बसून बराच वेळ झाला होता. दोघांनाही असा मनमोकळा संवाद साधून खूप बरं वाटत होतं. त्यांना तिथून निघावंसं वाटत नव्हतं. तितक्यात राघवचा मोबाईल वाजला. आई कॉल करत होती. त्यांना जाऊन बराच वेळ झाला होता. कुठे आहात? यायचा विचार आहे ना? आई, हो ग, निघतोय आता, येतो अर्ध्या तासात. राघव, चल निघायचं ना? राघवने मयुरीला विचारलं. हो, ती हो म्हणाली खरी, पण तिला जावंसं वाटत नव्हतं. ते दुपारच्या चहासाठी घरी पोहोचले. दोघं खूप खुश वाटत होते, म्हणून त्या तिघांनी मिळून त्यांना खूप चिडवून घेतलं. राघव तिला उद्यापासून खूप मिस करणार होता, पण त्याला ऑफिस तर जॉईन करावं लागणार होतं. आरोही तर त्याला चिडवायचा एक चान्स सोडत नव्हती. त्यामुळं रात्रीपर्यंत त्याच्या मूडचे चांगलेच 12 वाजले होते. राघवची खूप चिडचिड होत होती, तर आरोही त्याला अजून चिडवत होती. बिचारा मयुरीसमोर काही बोलू पण शकत नव्हता, पण मयुरीला सगळं समजत होतं. ती पण गालातल्या गालात हसत होती. कसाबसा जेवून तो झोपायला गेला. मयुरी आईंना आवरायला मदत करत होती. खूप चिडलाय आज राघव. ही आरोही पण ना, एकदा चालू झाली की थांबायचं नाव घेत नाही. सायली, अगं होईल शांत. आई, आई कधी निघतात हे सकाळी जायला? मयुरी, 7:30ला निघतो. काय ग, काय विचार आहे? आई, काही नाही आई, असंच विचारलं. मयुरी, चल जा झोपायला तुम्ही दोघी पण. मीही मटकी उपसून ठेवते. आई, सायली निघून गेली तसं मयुरीने आईंना विचारलं. ह्यांना आवडते का मटकीची उसळ? हो ग, खूप आवडते. आई, मग मी बनवू का? म्हणजे तुम्ही शिकवाल ना? मला तसं काही जमत नाही, पण तुम्ही सांगाल तसं बनवेन. मयुरी, हो चालेल ना, नक्की शिकवीन. चल आता जाऊन झोप. आई, सकाळी राघव उठतो. त्याला जायला जीवावर आलेलं असतं. पलीकडे मयुरी झोपली होती. तो व्यायाम करायला निघून जातो, तसं ती खाली निघून येते. त्याचं आवरून तो ऑफिसला जायला निघतो. त्याचा पाय काही निघत नव्हता. शेवटी आईनं त्याला ट्रेन चुकेल म्हणून घालवून दिलं. ऑफिसमध्ये त्याचं कुठेच लक्ष नव्हतं. बराच वेळ तसाच बसून होता. लंच टाईम होत आलेलं. लक्षने येऊन त्याला हाक मारली तरी त्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. तो मोबाईलमध्ये मयुरीचे तिच्या नकळत काढलेले फोटो बघत होता. काय राजे, कुणीकडे फिरताय? जरा या अवतराभूमीवर. लक्ष जोरात ओरडला तसा तो दचकला. काय यार, मला कुठेच सुखाने जगू देत नाहीत तुम्ही. तिथे आरोही, इथे तू. राघव वैतागला. अरे, आहे रे ती घरी. एवढीच आठवण येते तर कॉल कर ना. नुसते फोटो बघून काय होणार आहे? आणि हो, चिडचिड बंद कर. लक्ष, तिला आवडेल का पण? मला तिच्या मनात नक्की काय चाललंय ते कळतच नाहीये. राघव, कळेल ना. चल ना, आता मला भूक लागली आहे. तुझं पोट भरलेलं दिसतंय. लक्ष, त्याच्या मोबाईलमध्ये डोकावत बोलला तसा राघवने मोबाईल लपवला. गप रे, लंच टाईम झालं पण आज माझं लक्षच लागत नाहीये. हाफ डे घेऊ का रे? राघव, तू डोक्यावर पडलाय? किती वाजलेत बघ. आता कसला हाफ डे? लक्ष, तर मित्रमैत्रिणींनो, पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.